हा, विद्यार्थी मित्रांनो, आजच जो काही गडबडचा पेपर झाला, तर तो पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी कशी होती, किंवा तो मध्यम होता, सोपा होता, इझी होता, किंवा खूप डिफिकल्ट होता, कसा होता, तर या विषयाच्या अनुषंगाने आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आता बघा, टायटल आपल्याला की गट ब पूर्व परीक्षा 2014 जून 2026 पेपर कसा होता, म्हणजे याची लेवल ऑफ डिफिकल्टी सोपी होती का, इझी होती का, काय होती, हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. कारण की त्याच्यावरून आपल्याला एक कट ऑफ किती लागू शकते, दरवर्षापेक्षा जास्त, कमी, किंवा काय, हे एक अंदाज येतो. कारण की कट ऑफ डिसाईड करण्यासाठी महत्वाचा फॅक्टर असतो की लेवल ऑफ डिफिकल्टी. आता बघा, टोटल 7 सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये विषयानुसार आपण प्रश्न आणि त्याची लेवल ऑफ डिफिकल्टी, आणि त्याच्यानंतर एकंदरीत सार, म्हणजे बाबा खरंच अवघड होता का, मध्यम होता का, सोपा होता का, हे आपल्याला काढायला मदत होते. आता बघा, पहिला होता इतिहास. इतिहासाचे 10 प्रश्न होते, आणि त्याचं जे काही मी लेवल ऑफ डिफिकल्टी इथं जे काही लिहिलेली आहे, तर ती होती मध्यम ते अवघड किंवा मध्यम ते कठीण या स्वरूपातला पेपर होता. कारण की बघा की त्याच्यामध्ये असे वाक्य दिलेले होते की हे वाक्य कोणी म्हटलं, किंवा बरेच मल्टिपल लाईन ऑफ क्वेश्चन होते. तर त्याच्यामुळे एवढं सोपं नसते ते एका तासात हँडल जर करायचं असेल, तर असं हॉलच्या बाहेर आल्यानंतर, किंवा हॉलच्या जे एक्झामच्या हॉलच्या बाहेरचे लोक असतात, किंवा ज्यांनी एक्झाम दिलेली नाही, त्या लोकांना सोपं वाटते. परंतु जे लोक विद्यार्थी सिरियसली अभ्यास करतात, किंवा ज्यांनी खरंच अभ्यास सिरियसली केलेला आहे, त्यांना माहित असते की त्याची लेवल ऑफ डिफिकल्टी. बाहेरून तर सोपं वाटते रे, म्हणजे बाहेर ज्यांनी बाहेर प्रश्नपत्रिका पाहिली, म्हणजे ज्यांनी पेपर दिला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना ते फार सोपं वाटते. त्याच्यामुळे तसं सोपं वगैरे नव्हतं. तर काय होतं, ते मध्यम ते अवघड या कॅटेगरीत होते. कारण की प्रश्न अनोळखी होते, आणि सेंटेन्स विचारले होते की बाबा हे वाक्य कोणी म्हटलं, किंवा बरेच प्रश्न हे मल्टिपल लाईन क्वेश्चन होते, वन लाईनर नव्हते. तर त्याच्यामुळे इतिहासाचा सेक्शन जसा तुम्हाला म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना कसं असते की 2-4 प्रश्न ओळखीचे दिसले, किंवा एखादा की त्यांना इझी वाटते, परंतु जे रिअल मध्ये अभ्यास करतात ना, त्या विद्यार्थ्यांना सोपं नसते ते नक्कीच. म्हणजे त्याच्यामुळे मी इतिहास हा जो काही सब्जेक्ट आहे, तो मध्यम ते अवघड या कॅटेगरीत टाकलेला आहे. दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे भूगोल. याचे सुद्धा 10 प्रश्न आले होते, आणि हे पण एवढे स्ट्रेट फॉरवर्ड नव्हते. तर हे सुद्धा मध्यम ते अवघड या कॅटेगरीमध्ये होते. आता भूगोलमध्ये पण काय वन लाईनर काय काही होते प्रश्न, परंतु ते काही एवढं सोपं नव्हतं. म्हणजे 2-4 प्रश्न, 10 मधले 2 सोपे म्हणजे इझी वाटले, म्हणून काही सगळा सब्जेक्ट हा इझी नसतो. नंतर तिसरा आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे सुद्धा 15 प्रश्न होते. तर अर्थशास्त्राचे 15 ते पण वन लाईनर नव्हते, किंवा वरील पैकी सगळे ऑप्शन बरोबर या कॅटेगरीतले नव्हते. म्हणजे काय होते की ते सुद्धा मध्यम ते अवघड या कॅटेगरीत समजायला आपल्याला हरकत नाही. नंतर बघा, करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स म्हणजे वरच्या 3 तुलनेच्या सब्जेक्टच्या तुलनेत थोडस जरासं बरं वाटते. कारण की जरा म्हणजे वाचण्यातलं होतं, आणि एवढं पण हार्ड नव्हतं. म्हणून जे करंट अफेअर्स या घटकाचे जे काही 15 प्रश्न आहेत, ते मी याच्यामध्ये सोपे ते मध्यम या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा व्यवस्थित अभ्यास आहे त्याला 10, 11 येण्यासारखे होते. नंतर राज्यघटना. राज्यघटनेचे नेहमी सारखेच होते, म्हणजे ते आपण सोपे ते मध्यम या कॅटेगरीत, म्हणजे आउट ऑफ कव्हरेज, किंवा असं काही नव्हतं, किंवा खूप बाबा किचकिट होते असे नव्हते. तर ते सुद्धा आपण सोपे ते मध्यम या कॅटेगरीत त्याला कन्सिडर केलेला. म्हणजे ते सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याचा व्यवस्थित अभ्यास असेल तर त्याला 12-13 प्रश्न करेक्ट येण्यासारखे होते. म्हणजे त्याच्यामुळे मी ते थोडं सोपे ते मध्यम या कॅटेगरीमध्ये त्याला मी कन्सिडर केलेलं आहे. नंतर बघा की विज्ञान. विज्ञानचे 15 प्रश्न. आता बरेच विद्यार्थ्यांना काय वाटते की विज्ञानचे सर वन लाईनर तर होते की काय, अरे वन लाईनर होते, परंतु तेवढं सोपं नसते विज्ञानचे प्रश्न. म्हणून आपण त्याला मध्यम ते अवघड या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे विज्ञानचे जरी प्रत्येक क्वेश्चन बघा, मग ते गट क असू द्या, गट ब असू द्या, किंवा राज्यसेवा असू द्या, विज्ञानचे राहतात वन लाईनर जनरली प्रश्न. परंतु तेवढे सरळ नसतात ते प्रश्न. जरी वन लाईनर दिसते तरी त्याच्यामध्ये रिपिटेशन नसते, किंवा म्हणजे लगेच उत्तर येण्यासारखे नसतात. म्हणून मी त्याला सुद्धा मध्यम ते अवघड या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं. नंतर अंकगणित बुद्धिमत्ता याचे 20 प्रश्न होते. आता त्याचे मी जरी सोपे ते मध्यम या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं, परंतु काय असते की एका तासाच्या पेपरमध्ये 20 प्रश्न एकदम फास्ट मध्ये हँडल करणं, जरी ते सोपे दिलेले असले किंवा मध्यम स्वरूपाचे दिलेले असले, तरी ते अवघड बनून जाते. कारण की टाइमची मर्यादा आहे. म्हणजे 20 प्रश्न जरी बुद्धिमत्तेचे तुम्हाला काही छोटे प्रश्न किंवा सोपे दिसले, परंतु काय असते की हे म्हणजे 30-40 सेकंदात, किंवा 20 ते 30 सेकंदात उत्तर देणं एवढं सोपं नाही ना त्याचं. म्हणजे आपण 30 ते 40 सेकंदात लगेच उत्तर देणं एवढं, जरी ते दिसायला प्रश्न सोपा असते,
परंतु त्या रिअल हॉलमध्ये दडपण आणि टाइमचं टेन्शन येते. आणि त्या परिस्थितीत जरी प्रश्न तो सोपा दिसला किंवा मध्यम स्वरूपाचा जरी असला तरी तो त्या बर्डन मध्ये टॅकल करणं एवढं सोपं नाही. एक्झामच्या हॉलच्या बाहेर गेल्यावर तो इझी वाटते की किंवा ज्याने परीक्षा दिली नाही त्या व्यक्तीला फार सोपं वाटत असते ते. परंतु जे विद्यार्थी रिअलमध्ये त्या हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये पेपर देत असतात, आणि त्या टाइम स्पॅन मध्ये त्याला उत्तर द्यायचं असते, तर ते तेव्हा त्या केसमध्ये ते गोष्ट म्हणजे एवढी सोपी नसते. म्हणून त्याच्यामुळे जरी सोपे ते मी मध्यम लिहिलं तरी परंतु हे सुद्धा टास्क डिफिकल्ट आहे ते, कारण की 40 सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याच्यामुळे ते डिफिकल्ट टास्क बनून जाते. आणि जर आपण एकंदरीत या सगळ्यांचा अभ्यास केला, आता बघा, जर जर आपण क्वेश्चन पत्रिका ऑब्झर्व केली तर वन लाईनर म्हणजे एका लाईन मध्ये किंवा त्याला काही मल्टिपल लाईन क्वेश्चन नव्हते, म्हणजे असे जवळपास 40 ते 45 वन लाईनर प्रश्न होते. परंतु मल्टिपल लाईनर प्रश्न म्हणजे असं असते ना ऑप्शन मध्ये की ए व बी सत्य, दुसरं बी व सी सत्य, अशा टाईपचे 55 ते 60 प्रश्न होते. म्हणजे मल्टिपल लाईन प्रश्न भरपूर होते यावेळेस, आणि वन लाईनर प्रश्न हे फार कमी होते. त्याच्यामुळे मला काय वाटतं, एकूणच पेपरची लेवल हे डिफिकल्ट. मग पोरं म्हणते सर किती सोपा होता पेपर, काही म्हणते सर मॉडरेट होता. अरे बाबा, टाइम स्पॅन आणि ह्या गोष्टी जर फॅक्टर केलं तर ते सोपं नसते. बाहेरून युट्यूबवर किंवा इतर गोष्टी सांगणाऱ्यांना फार सोपं आहे की बाबा फार सोपं असते फटाफट, पण तसं नसते. जे जे विद्यार्थी सिरियसली अभ्यास, आता नवीन विद्यार्थ्यांचं एक सांगतो की नवीन विद्यार्थ्यांचं कसं, ते 2 वर्ष अभ्यास केला, त्याला 20 ते 30 प्रश्न ओळखीचे दिसले ना तर त्याला पूर्ण पेपरच ओळखीच सोपा वाटते. तर बरेचदा मग ते पोरं अशी अफवा पसरवतात की सर पेपर सोपा होता, पण ते जे रिअल मध्ये अभ्यास करतात किंवा ज्यांनी एक एक दोन दोन मेन्स दिल्या तर त्या विद्यार्थ्यांना सोपा नसते कधी. ते त्यांना माहित असते ना की कट ऑफ क्रॅक करायला एवढं सोपं नसते. तर त्याच्यामुळे एकंदरीत जर मी ऑब्झर्व केलं, एका तासाचा विचार केला किंवा त्या टाइम लिमिटचा मर्यादाचा विचार केला किंवा प्रश्नाची मल्टिपल लाईन जे काय प्रश्न होते ते कमी जास्त होते किंवा सिंगल लाईन प्रश्न कमी होते, या सगळ्यांचा एकंदरीत जर अभ्यास केला तर पेपर सोपा नव्हता. मला मध्यम सुद्धा वाटत नाही, मला डिफिकल्ट वाटतो प्रश्न. म्हणजे सगळ्यांचे काही वेगवेगळे मत असू शकतात, परंतु एकंदरीत हा मला थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन पेपर वाटतो. तर असं काही नाही की ते वैयक्तिक मत आहे, कोणाला सोपं वाटू शकते, कोणाला मध्यम वाटू शकते. आपापल्या लेवल म्हणजे त्याच्यानुसार ते त्यांनी अर्थ घ्यावा. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काही जर चांगलं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.